नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या गव्हर्नमेंटच्या परमनंट पदांच्या कुठल्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, कुठले अर्ज सुरू झालेले आहेत, एकाच व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्टची. या ठिकाणी मित्रांनो यांची 12 एप्रिल लास्ट डेट होती, परंतु या ठिकाणी 12 एप्रिललाच त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून ही लास्ट डेट आता मित्रांनो तुमची 27 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो शिपाई असेल, संगणक सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, त्याच्यानंतर भांडारपाल, मास मीडिया प्रमुख, जनसंपर्क अधिकारी, लेखपाल, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर, नेटवर्क इंजिनियर आणि सहाय्यक व्यवस्थापक ह्या सर्व पदांची पदभरती होते. शिपाईचे 10वी पासवरती पद आहे, त्यानंतर 12वी पास, पदवीवरती ही सर्व पदं भरली जात आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता 27 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पदांसाठी करता येणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज जागा नाही आहेत, डायरेक्टली ओपनमधून सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी आहे. कुठलंही आरक्षण नाही आहे, फक्त फी भरण्यासाठी आरक्षण आणि वयोमर्यादेमध्ये आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात आहे, त्याची आज लास्ट डेट आहे, ती म्हणजे पोलीस पदभरती 2022-23ची ही जाहिरात आलेली आहे. 17,000 प्लस पदांची मित्रांनो ही जाहिरात आहे. याच्यासाठी 31 मार्च 2024 ही लास्ट डेट होती, परंतु वाढवून देण्यात आलेली डेट जी आहे आज संपते मित्रांनो 15 एप्रिल 2024. तर आज याच्यासाठी लास्ट डेट आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पोलीस शिपाईची पद आहेत. प्रत्येक जे पोलीस आयुक्त आहे त्यानुसार पोलीस शिपाईची जवळपास 10,000पेक्षा जास्त पद आहेत. पोलीस शिपाई चालकची पद आहेत. त्यानंतर मित्रांनो SRPFची पद आहेत आणि कारागृह शिपाई ही पदं आहेत. तर इथं टोटल 17,000पेक्षा जास्त पदांची ही पदभरती जी आहे पोलीस पदभरती होती. आज त्याची लास्ट डेट तुमच्यासाठी असणार आहे. याच्यामध्ये डेट वाढली तर तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती शेअर केली जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबरची जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी महावितरणमार्फत. तर बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी जी आहे मित्रांनो त्यांच्यामार्फत 468 पदं भरली जात आहेत. पदाचं नाव या ठिकाणी असणार आहे अकाउंट्स डिव्हिजन क्लर्क, म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क हे पद आहे मित्रांनो. अकाउंट्समध्ये सध्या तरी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणून भरलं जात आहे, परंतु तुम्हाला काही काळानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणून नेमणूक दिली जाईल. याच्यासाठी देखील 19 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं जागा पाहायला भेटतील तुम्हाला. तुमचं BCom झालेलं आहे तर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत, कारण की अकाउंट क्लर्कचं पद आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 5 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे SSC मार्फत. इथं देखील तुम्हाला फक्त 12वी पासवरती अप्लाय करता येईल. इथं फीज मित्रांनो अत्यंत कमी, फक्त 100 रुपये फीज आहे. महिला उमेदवार, SC ST उमेदवार यांना कुठलीही फीज नाही. इथं मित्रांनो तुम्हाला 7 मे 2024 पर्यंत ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत, ज्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर ही पदं भरली जात आहेत, जी की 12वी पासवरती आहेत. या ठिकाणी जास्त जागा आहेत मित्रांनो, 3,712 वॅकेन्सी इथं भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आजच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी, ती म्हणजे या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स RRBने या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी. कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो टोटल वॅकेन्सी जर बघितलं इथं 4,208 आहेत आणि मित्रांनो सब इन्स्पेक्टरसाठी 452 वॅकेन्सी आहेत. टोटल 4,660 पदांची ही पदभरती होते. कॉन्स्टेबलला फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येईल आणि सब इन्स्पेक्टरला ग्रॅज्युएशनवरती. याचा काय सिलेबस आहे, काय या ठिकाणी फिजिकल लागतं, एज लिमिट, एज्युकेशन डिटेलमध्ये आणि कॅटेगरी वाईज जागांसाठी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तो डिटेल व्हिडिओ पाहू शकतात. तर टोटल मित्रांनो जवळपास या ठिकाणी ह्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत 5 ते 6 जाहिराती सध्या सुरू आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. 10वी पासपासून पदवीपर्यंतची सर्व पदं या ठिकाणी भरली जात आहेत. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ह्या सर्व जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.